काय हे धावपळीचं जीवन तर असं चाललंय ना, बहिणीच्या गावाशेजारी जाऊन पण बहिणीजवळ जाता येत नाही राव. नमस्कार मंडळी, मी प्रिया. चला तर मग मी आज ना चालले आहे ते आता फिरायला तासगावला चालले होते, थोडं काम होतं म्हणून. तर आज ह्यांनी गाडी आणली होती ना, मोठी 4 व्हीलर आणली होती आणि आम्ही आता असं घाटातून फिरायला चाललो होतो. हे पहा पवनची के तुम्ही तर पाहिलीच असेल. आता तर ज्यावेळेस पावसाळा होता त्यावेळेस सगळीकडे हिरवाई होती, पण आता काय चाललंय बघा, उन्हामुळे कडक इतकं ऊन पडतं तर कुठेच बघायला भेटत नाही. हे द्राक्षाची बाग पहा. जाता जाता म्हटलं जेवढी गावं येतील समोर तेवढ्यांचं व्हिडिओ थोडं थोडं शूट करायचं. पण काय झालं, मला मध्येच झोप आली. जरा झोपली आणि नंतर ना पहा, जिकडे बघल तिकडं ना सगळीकडे कडक उन्हा. गाव कोणतं होतं ते माहीत नव्हतं, तरी पण ना झोपेतून उठल्या म्हटलं की जरा थोडंसं वातावरण इथलं वेगळं दिसतं, तर थोडंसं म्हटलं इथं शूट करावं. माऊकडे जाणार या तर आशेने बघडा खूप खुश होता, पण काय करणार, थोडं काम जरा लेट झाल्यामुळे मला ना कुठेच जाता नाही आलं ना, काही नाही. असंच गाडीत बसून राहिलं. तर बघता बघताना तासगाव जवळ आलं. तर तासगावात यांचं हेच चाललं होतं, हे हा पुतळा आहे तिथे तो पुतळा आहे. तर हे पहा, पहिल्यांदा ह्यांनी म्हटलं की अगं बाई, इथं आंबेडकरांचा पुतळा खूप छान आहे आणि तिथले दृश्य तर पहा. तर इथं आंबेडकरांचा पुतळा आलेला होता. तर तुम्हाला कसा वाटला ते पहा. तिथे लालपरी पण चालली होती. लालपरी जायचं म्हटलं आणि तासगावात तर खूप गर्दी असते. बापरे, गाडी कशी बाहेर काढायची नाही हेच फक्त ड्रायव्हर लोकांना टेन्शन असतं. मी यांचं काम करत होते, मी माझं काम करत होते. आता आंबेडकरांचा तर पुतळा झाला, तर आता पुढे होतं हा शिवाजी महाराजांचा पुतळा. तर ह्यांचं फक्त एकच घाई, ए बाई पहिला पुतळ्यांचं व्हिडिओ कर ग. आणि इथे पहा, शोची फुलं सुद्धा खूप अशी मंदिरात. तासगावात काय फेमस असेल तर गणपतीसाठी गणपतीच्या पुढूनच आले. इथे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा पुढे आलेला होता. बघता बघता आता तासगाव सुद्धा बाहेर पडायचं होतं. तासगावातून थोडं काम पुढे होतं, तर असंच म्हटलं जाऊया पुढे पुढे जात बघा किती गर्दी. एक गाडी गेली तर दुसरी गाडी आलेली आहेच. असं थोडंसुद्धा आम्हाला थांबून 5 मिनिटसुद्धा थांबता आलं नाही. चला तर म्हटलं पुढं आता समोरच सगळं मनेराज रोडला थोडंसं काम होतं, तर तिथं थोडंसं काम करून घेऊन येऊ म्हटलं. तर किती 5 मिनिट म्हणत 5-10 मिनिट रस्ता कसा क्रॉस करतो हे सापडत नाही. तिथं गेल्यानंतर ना आम्ही जात असताना पण मला तिथे गेल्यानंतर ना लवकर सापडत नव्हतं, की जिथं माझं काम होतं ते काही मला सापडत नव्हतं. प्रत्येकांना विचारत होतं, पण प्रत्येकजण हेच बोलत होता की इथं नाही, पुढे आहे, पुढे नाही, मागे आहे. असं करत करत कुणीकडे 5-10 मिनटं गेले हे समजलंच नाही. माणसं जवळच राहतात, त्यांना सुद्धा माहीत असतं की नसतं हेच माहीत नाही, की बाहेरची माणसं होती हेच मला समजलं नाही. प्रत्येकांना विचारत होतं की इथे आहे का. तर म्हटलं आता तासगावात आले तर चला गणपती बाप्पाचं मंदिराला दर्शन घेऊन येऊ. तर हे पहा, हे दोघे पुढे पळत होते. म्हटलं इथं गार्डनमध्ये मी बसून राहते, तर हे दोघे फिरून आले. मी इथं गार्डनमध्येच बसून राहिले. मग काय, यांनी काय घेतलं, पगड्याला घेतलं आणि सगळीकडे पूर्ण गणपतीचं मंदिर फिरून दाखवलं. तर गणपती मंदिर फिरून झालेलं आहे. तर आत्ता जायचं घरी. बहिणीकडे जायचं होतं इथून नेमणी, तर थोडं जवळच आहे, पण काय करणार, उशीर खूप झाल्यावर मला नाही जाता आलं. 4 व्हीलर गाडी असून सुद्धा मला जायला नाही भेटलं. तिथून परत यावंच वाटत नव्हतं, पण काय करणार, इतक्या जवळ असून पण मला नाही जायला भेटलं याचं दुःख होते. तर यांचं फक्त एकच चाललेलं होतं, खूप उशीर होते नाही जातं. पहा इथे आलं तर वारकरी खूप छान केलं बरं वारकऱ्यांचं इथं तासगाव सुद्धा. आम्ही पुढे बघतो तर काय रे बापरे, ह्या गाड्या बघितलं म्हटलं की बबड्याला फक्त मला हे गाडी पाहिजे ते गाडी पाहिजे. पण काय केलं, यांना उशीर झाला म्हणून मी घेतलंच नाही. आता म्हटलं उशीर झाला तर चला आपण इथंच काहीतरी बाहेरच खाऊ. तर एका हॉटेलमध्ये आलो. देवगडवर आल्यानंतर काय केलं तर हॉटेलमध्ये खाऊन घेऊया. तर बबड्या काही आम्ही कुठे जर गेलो तर बबड्याचं काही खायला म्हटलं की मला होत नाही. मग काही नाही, टाईमपाससाठी हे नाही केलं. थोड्याच वेळात बिर्याणी आली होती, तर हे काय बिर्याणी मला मटण आवडत म्हणून ह्यांनी काय केलं, माझी चेंज केली आणि माझी केली. तर थोडंसंच खाल्लं आणि ह्यांनाच खायला दिलं, मला काही आवडलं नाही. त्याच्यासोबत असं झालं का, बहिणीच्या गावाजवळ गेलं आणि तिथून मागं गेलं तर खूप मिस केलं सीस यार. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चला बाय, पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.